नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यास म्हणजेच ब्रिज कोर्स या ब्रिज कोर्सच्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये गेल्या 21 दिवसापासून आपण वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत आहोत. आजच्या दिवशी आपण पुढच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर आजचा दिवस 22वा. आजच्या या 22व्या दिवशी आपण गत वर्षामध्ये अभ्यासलेल्या व्याकरणाच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. होय, आजचा आपला अभ्यासाचं क्षेत्र आहे भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण. व्याकरणामध्ये आज आपण जी संकल्पना अभ्यासणार आहोत ती संकल्पना माझी तुमची आपणा सर्वांच्या परिचयाची आहे. निश्चित वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. निश्चित प्रश्न मनामध्ये हा येईल की सर, वाक्य म्हणजे काय? हे आम्हाला काही नवीन नाही. आम्ही असंख्य वाक्य लिहिलीत, असंख्य वाक्य वाचलीत, असंख्य वाक्य ऐकली, परंतु व्याकरणाच्या दृष्टीने वाक्य म्हणजे नेमकं काय किंवा वाक्याची शास्त्रीय व्याख्या काय, हा भाग आज आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचा आहे. जो गत वर्षी ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे, परंतु त्याचा आढावा आपण पुन्हा एकदा नव्याने घेणार आहोत. तर चला पाहूया. आता या ठिकाणी फळ्यावर एक वाक्य लिहायचं आहे आणि आपल्याला त्यातील बाबींवर विचार करायचा आहे, चर्चा करायची आहे. तर मी तुम्हाला एक वाक्य सांगतोय, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे, त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. राम आंबा खातो. आता मला सांगा, वाक्य पुन्हा सांगतो, राम आंबा खातो. आता या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद नेमकं काय हे आपल्याला शोधायचं आहे. तत्पूर्वी कर्ता कशाला म्हणायचं आणि क्रियापद कशाला म्हणायचं हे तुम्हाला ठाऊक आहे, पण तरी देखील पुन्हा एकदा मी सांगतोय. कर्ता हा वाक्यातील क्रिया करणारा घटक आणि क्रियापद, पद म्हणजे शब्द, क्रिया म्हणजे क्रियावाचक, वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे क्रियापद. तर मग राम आंबा खातो यामध्ये जर कर्ता कोणता असेल तर तो राम आहे, कारण क्रिया करणारा राम आहे. आणि क्रियापद जर असेल तर खातो हे शब्द क्रियावाचक शब्द आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जर कर्ता आणि क्रियापद विचारलं तर निश्चित तुम्ही सांगू शकता क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आणि ती क्रिया करणारा शब्द म्हणजेच कर्ता होय. आता चला वाक्याकडे वळूया. मग हे वाक्य म्हणजे नेमकं काय? तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला वाक्य असं म्हटलं जातं. मी पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य असं म्हटलं जातं. फक्त शब्दसमूहाला वाक्य म्हणता येणार नाही, तर त्या शब्दसमूहामधून अर्थ प्राप्त होणं आवश्यक आहे. त्यातून जर संपूर्ण अर्थ प्राप्त झाला तरच त्याला वाक्य म्हणता येईल. उदाहरणार्थ, विवेकला वाचन करायला खूप आवडते. आणखी एक दिलेलं आहे, समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. दोनही वाक्य जर आपण पाहिले तर दोनही वाक्यामधून आपल्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत आहे. पहिल्या वाक्यातूनही अर्थ प्राप्त होतोय आणि दुसऱ्या वाक्यातून देखील अर्थ प्राप्त होत आहे. विवेकला वाचन करायला आवडतंय तर अर्थप्राप्ती होते आणि समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. आता या वाक्याचे दोन भाग पडतात. कुठल्याही वाक्याचे दोन भाग पडतात आणि हे दोन्ही भाग महत्वाचे आहेत. सर्वांनी लक्ष द्यायचं. प्रत्येक वाक्यात महत्वपूर्ण दोन भाग जे आहेत त्यातला पहिला भाग उद्देश्य आणि दुसरा भाग विधेय. उद्देश्य आणि विधेय या दोन भागापासून वाक्य तयार होतं. प्रत्येक वाक्यातले महत्वाचे दोन भाग, उद्देश्य आणि विधेय. मग नेमकं उद्देश्य म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय? आपण यांना जाणतो पण वेगळ्या शब्दाने जाणतो. मग यांचा मूळ अर्थ काय तो पाहूया. चला तर. आता पहिला भाग उद्देश्य. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काही बोलतो म्हणजे विधान करतो. बोलताना ज्याच्या विषयी बोललं जातं किंवा ज्याच्या विषयी आपण बोलतो त्याला उद्देश्य म्हणतात. लक्षात घ्यायचंय, वाक्यामधील जे विधान ज्याच्या विषयी केलं गेलं आहे तो उद्देश्य. उदाहरणार्थ, विवेकला वाचन करायला खूप आवडते. या वाक्यामध्ये आपण कोणाविषयी बोलतोय? तर होय, निश्चित तुमच्या मनामध्ये जे आलेलं आहे तेच उत्तर आहे. आपण विवेक विषयी बोलतोय. विवेकला वाचन करायला खूप आवडते. दुसऱ्या वाक्यामध्ये समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचे आहे.
या वाक्यात जर मी तुम्हाला विचारलं की आपण कोणाविषयी बोलतो किंवा कोणाविषयी विधान केलंय, तर निश्चित समृद्धीविषयी विधान केलेलं आहे. म्हणजेच विवेक आणि समृद्धी हे दोन्ही या दोन वाक्यातील उद्देश आहेत. आता दुसरा भाग आहे विधेय. मग विधेय म्हणजे काय, उद्देश म्हणजे काय ते आपण पाहिलं की आपण ज्याच्याबद्दल आपण वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलतो किंवा विधान करतो तो निश्चित उद्देश असतो. म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतो तो उद्देश. आपण त्या उद्देशाविषयी जे बोलतो, लक्षात घ्या, आपण उद्देशाविषयी जे बोलतो त्याला विधेय म्हणायचं. म्हणजे ज्याच्याविषयी बोलतो ते उद्देश आणि त्या उद्देशाविषयी आपण जे बोलतो ते विधेय. उदाहरणार्थ याच वाक्यामध्ये पाहू, विवेक उद्देश आहे. मग आपण विवेक विषयी काय बोललोय, विवेकला वाचन करायला खूप आवडते, लक्षात घ्या. दुसरं समृद्धी उद्देश आहे. समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचे आहे. आता या दोन्ही वाक्यांचा जर आपण विचार केला तर या दोन्ही वाक्यांचा अभ्यास करत असताना आपण आता लक्षात घ्या, विवेक उद्देश आहे आणि विवेकला वाचन करायला आवडते. म्हणजे या ठिकाणी आवडते, आपण विवेकच्या आवडीबद्दल बोलतोय म्हणून विधेय आवडते होईल. दुसऱ्या वाक्यामध्ये समृद्धी उद्देश आहे आणि समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचे आहे, होण्याची इच्छा आहे, व्हायचे आहे. या ठिकाणी व्हायचे हे विधेय आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की उद्देश म्हणजेच कर्ता आणि क्रियापद म्हणजे विधेय. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की कर्ता आणि क्रियापद आपल्याला ठाऊक आहे, त्याचीच वेगळी नावं उद्देश आणि विधेय. सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता आपण पुढील काही उदाहरणं पाहूया. आता या ठिकाणी एक उदाहरण मी समोर दाखवतोय तुम्हाला स्क्रीनवर. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. लक्षपूर्वक आहे का? त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता या वाक्यामध्ये उद्देश काय आहे, तर मुलगा निश्चित कर्ता आहे आणि या वाक्यातलं विधान ज्याच्याविषयी केलंय तर तो त्याच्या मोठ्या मुलाविषयी, म्हणजे मुलगा हा उद्देश आहे. काय विधान केलंय, जातो, बरोबर. तर जातो हे विधेय आहे. मग या वाक्यामध्ये दोनच शब्द आलेले आहेत असं नाही. मुलगा आणि जातो या व्यतिरिक्तही काही शब्द आले, जसं की मुलगा या शब्दाला जोडून आले त्याचा मोठा आणि जातो या शब्दाला जोडून आले दररोज आगगाडीने मुंबईला. म्हणजे त्याचा मोठा हा उद्देशाला मदत करतो, उद्देशाचा विस्तार करतो, म्हणून त्याला उद्देश विस्तार म्हणतात. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, मुलगा उद्देश आहे आणि या उद्देशाविषयी माहिती देणारे दोन शब्द त्याचा मोठा. मुलगा कसा आहे, त्याचा मोठा मुलगा आहे म्हणून त्याचा मोठा उद्देश विस्तार. इकडे विधेय जातो आहे आणि दररोज आगगाडीने मुंबईला, म्हणजे जाण्याची क्रिया कशी होते, कशा पद्धतीने होते, कधी होते, कशा पद्धतीने होते, कोठे होते, या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत. म्हणजे ते उद्देश विधेय विस्तार आहे. लक्षात घ्या, उद्देश आणि विधेय याच्या बरोबर येणारे शब्द हे उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार असतात. ही बाब लक्षात ठेवायची सर्वांनी. आपण अशी काही अनेक उदाहरणं पाहू शकतो. चला पुढे काही उदाहरणं पाहूया. आता एक छोटंसं वाक्य आहे, बस आली. या वाक्याचा जर विस्तार पाहायचा झाला किंवा याच्यातले घटक जर पाहायचे झाले तर येणारी कोण किंवा कोणाविषयी बोललं जातं, तर बस म्हणजे निश्चित उद्देश. आणि काय बोललं जातं, काय विधान केलं जातं, तर आली म्हणजे विधेय. या ठिकाणी दोन्ही घटक आहेत, परंतु याच वाक्यामध्ये आपण इतर शब्द वापरून याला विस्तृत करून किंवा याच्यामध्ये उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार टाकून वाचू शकतो. जसं की माझ्या शाळेची बस सकाळी 9 वाजता आली. माझ्या शाळेची हे उद्देश विस्तार आहे आणि सकाळी 9 वाजता हे विधेय विस्तार आहे. अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे वाक्य तयार करून त्यामध्ये अचूक उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार टाकून त्यांना विस्तृत लिहू शकता. साधारणपणे 5 वाक्य आपल्या स्वाध्यायाच्या वहीत लिहायचे आहे. आता पहिला प्रकार पाहूया वाक्यांचा. वाक्यांचा पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य.
निश्चित जर तुम्ही या प्रकारांचे शीर्षक किंवा नावं पाहिले तर तुम्हाला त्यांची व्याख्या त्यांच्या नावातच सापडेल. फक्त त्याची फोड करता आली पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. विधान म्हणजे सरळ सरळ वाक्य, स्टेटमेंट. कुठली तरी एखादी सरळ वाक्य दिलेलं आहे, एखादी गोष्ट सांगितलेली आहे वाक्यातून, वेगळं काही नाही. ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्यास विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. उदाहरण दाखल 4 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. माझे घर दवाखान्याजवळ आहे. तो दररोज व्यायाम करत नाही. माझा भाऊ शाळेला गेला. मी दररोज वर्तमानपत्र वाचतो. 4ही वाक्यात सरळ सरळ विधान केलेलं आहे. कुठलं तरी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, विधान दिलेलं आहे. त्यामुळं त्यांना विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. हा झाला पहिला प्रकार. आता यानंतर वाक्यांचा दुसरा प्रकार, प्रश्नार्थी वाक्य. होय, नक्कीच. प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न ज्या वाक्यातून विचारला जातो किंवा ज्या वाक्यामधून प्रश्नाचा अर्थ प्राप्त होतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतो आपण. व्याख्या सांगायची झाली तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य. आता हे ओळखणं फार सोपं आहे, सर्वांना ठाऊक आहे. वाक्याच्या शेवटी प्रश्नवाचक चिन्ह म्हणजे प्रश्नचिन्ह आलेलं असतं. प्रश्नचिन्ह आलेलं असेल तर ते प्रश्नार्थी वाक्य आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. 4 वाक्य दिले त्या ठिकाणी. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? तू गावी केव्हा जाणार आहेस? तुझे बाबा काय करतात? या 4ही वाक्यामध्ये वाक्यात प्रश्न विचारलेला आहे आणि ते दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्यामुळे यांना प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता तिसरं वाक्य, उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासलेला केवल प्रयोगी अव्यय. ज्या वाक्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय वापरलेला असतं आणि त्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणायचं. मग त्याची व्याख्या जर सांगायची झाली तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. सोपं, ओळखण्याची क्लुप्ती. त्यामध्ये केवल प्रयोगी अव्यय आणि उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. उद्गारवाचक चिन्ह आलेलं असेल आणि केवल प्रयोगी अव्यय असेल तर ते खात्रीने उद्गारार्थी वाक्य आहे. आता आपल्याला जो पुढचा भाग अभ्यासायचा आहे, आता आपण 4था प्रकार अभ्यासणार आहोत, आज्ञार्थी वाक्य. आज्ञेचा अर्थ ज्यातून प्राप्त होतो म्हणजेच ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिलेला असतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. अर्थी, आज्ञा अर्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मुलांनो रांगेत चला. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. परमेश्वरा सर्वांचे कल्याण कर. सर्वांनी रोज सकाळी लवकर उठा. आता या 4ही वाक्यामध्ये आपल्याला कुठली तरी आज्ञा किंवा आदेश दिल्याची जाणीव होते. त्यावरून आपण त्याचा अर्थ लावू शकतो की हे आज्ञार्थी वाक्य आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचे, आज्ञार्थी वाक्य ओळखण्याची क्लुप्ती किंवा ट्रिक लक्षात ठेवायची की त्या वाक्यातून कुठला तरी आदेश किंवा आज्ञा दिलेली असते. अशा पद्धतीने हे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आता सरावासाठी, स्वाध्यायासाठी काही शब्द, काही वाक्य अभ्यासू. या ठिकाणी 4 वाक्य तुम्हाला उद्देश आणि विधेय ओळखण्यासाठी दिलेले आहेत आणि 4 वाक्य प्रकार ओळखण्यासाठी दिलेले आहेत. आत्ता आपण जो भाग अभ्यासलाय त्याच्या आधारावर तुम्हाला ही 8ही वाक्य सोडवायची आहेत आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये आणि त्या तपासल्या जाणार आहेत. त्यात कुठली शंका नाही. त्यामुळे स्वाध्यायाच्या वह्या पूर्ण करायच्यात. सेतू वह्या सेपरेट करण्यासाठी सूचना तुम्हाला मी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता पुढं भाग अभ्यासूया. स्क्रीनवर जे दिसतात स्क्रीन पॉज करून, तसेच PDF तुमच्याकडे आहे. 4ही वाक्य लिहून काढायचे आणि दिलेल्या सूचनेनुसार ते सोडवायचे आहेत. म्हणजे एकदा वाक्य प्रकार ओळखायचे आणि उद्देश आणि विधेय ओळखायचं आहे. तर चला आता पुढचा स्वाध्याय पाहू. तर चला आता थोडंसं कल्पक होऊया. शब्द खेळ. आता शब्दांचा खेळ आपल्याला खेळायचा आहे. या ठिकाणी सांगितले 2 गट करा. एका गटाने वाक्य सांगायचं, दुसऱ्याने वाक्य प्रकार ओळखायचा. एका गटाने वाक्य सांगायचं, दुसऱ्याने विधेय आणि उद्देश ओळखायचा. अशा भेंड्या खेळायच्या. परंतु आता आपण एकत्र येऊ शकत नाही कारण कोरोना परिस्थिती आहे. मग आपण घरातल्या घरात हे करू शकतो. आपला मोठा भाऊ असेल किंवा लहानी बहीण असेल त्यांच्याशी किंवा आई बाबांशी किंवा काका काकूंशी घरामध्ये जे कोणी असतील
त्यांच्याशी तुम्ही खेळू शकता किंवा स्वतःशी खेळू शकता. वाक्य तयार करा आणि नंतर वाक्य शोधा आणि त्यातले विधेय आणि उद्देश याचं वर्गीकरण करा. तसेच त्या वाक्यांचे प्रकार ओळखा. वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकातून तुम्ही वाक्य शोधू शकता. जास्तीत जास्त वाक्य शोधा, कारण सराव तुम्हाला निश्चित विकसित करत असतो. ही गोष्ट अजिबात विसरायची नाही. धन्यवाद.